श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही बघू शकता कोंबड्यांची किती गडबड आहे खायला यायची. आज थोडा उशीर झाला कारण आज अड्ड्यावरती बैल पळायला जाणार होती, त्यांचं आवरायचं होतं, त्यामुळे कोंबड्यांना सोडायला उशीरच झाला. थंडीची पण खूप लवकर सोडून त्याचा काहीच उपयोग नाही आहे, म्हणून आज जरा वेळाने सोडलेले आहेत. हा बघा पक्षी कसा बसलेला आहे पातेल्यामध्ये, त्याला खायला घालूस तोपर्यंत दम नाही आहे. खाली टाकोपर्यंत तरी सगळे पालते पडलेले आहेत, तर त्या त्या भांड्यात तोंड घातलेलं आहे सगळ्यांनी. आता बघू शकता तुम्ही गहू टाकलेले आहेत खायला, तांदूळ टाकलेला आहे खायला, त्या कशा खात आहेत. इकडे छोटे पिल्ले एकच राहिलेलं आहे, कोंबडीसोबत आहे, त्याच्या आईसोबत. ते सेपरेट ठेवते मी, कारण त्याला टोचा मारतात, ते कुठं पायाखाली आलं तर मरून जाईल, म्हणून त्याला मी सेपरेटच ठेवते. इकडे गहू घातलेले आहेत शेळीला, तिचं गहू खाणं चालू आहे. ही घरचीच आहे, कारण हिची आई आहे ती वारलेली आहे. कारभाऱ्यांचं काहीतरी सुरू आहे, स्वामीला काहीतरी सांगत आहेत. अड्ड्यावर जायच्या काहीतरी गोष्टी सुरू आहेत त्या दोघांच्या. चाललेलं असतं त्या दोघांचं काहीतरी. स्वामीला पण त्यांची खूप सवय आहे, माझी जास्त नाही आहे एवढी, कारण मी त्याच्यासोबत जास्त नसते. माझं काम आहे तेवढंच मी करत असते त्याच्यासोबत. आता दुसरं म्हणजे कोंबड्या बघू शकता तुम्ही कशा आहेत कोंबड्या. माझ्याकडे आता इतका स्टॉक शिल्लक आहे, कारण कारण मी कोंबड्यांची रवण काढून विकत असते. देशी कोंबड्यांचे कुक्कुटपालन हे खूप फेमस आहे आणि माझ्याकडून खूप जणं, म्हणजे आजूबाजूला जी खेडेगावाची लोकं आहेत, ती माझ्याकडून कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून घेऊन जातात. आत्ता स्टॉक राहिलेला आहे याचा, की लहान पिल्ल्यांचा स्टॉक आहे. शेळीचं झालेलं आहे खाऊन आता. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.